सटाणा शहरातील जुन्या अमरधाम स्मशानभूमी येथे दिनांक 30 मे पौर्णिमेच्या मध्यरात्री चिता जाळली जाते। त्या जागेवर भगवे वस्त्र धारण केलेल्या मांत्रिक आणि अन्य व्यक्ती यांच्याकडून आक्षेपार्ह पूजाविधी आणि जादूटोणासारख्या धक्कादायक प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे। या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी आणि एक मांत्रिकाविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 30 मे 2026 रोजी पौर्णिमेच्या मध्यरात्री 11:40 ते 11:45 सुमारास जुन्या अमरधाम परिसरात दोन आलिशान चारचाकी गाड्यांमधून फॉर्च्युनर आणि मारुती काही संशयास्पद व्यक्ती आल्या। त्यांच्यासोबत एक मांत्रिक होता। या टोळीने अमरधाममधील चिता जाळली जाते त्या ठिकाणी जाऊन अंधश्रद्धा पसरवण्याच्या व अघोरी कृत्य करण्याच्या उद्देशाने विधी सुरू केला। पूजा करताना त्यांनी अंडी, लिंबू, उडीद, कवड्या, कापूर, नारळ, पुष्प आणि कुंकू यासारख्या तांत्रिक साहित्याचा वापर करून अघोरी पूजा केली। विधी संपल्यानंतर तेथून काही संशयास्पद वस्तू गोळा करून हे सर्वजण वाहनांमधून पसार झाले। मध्यरात्रीच्या सुमारास गाड्यांची आणि लोकांची संशयास्पद हालचाल पाहून स्थानिक नागरिक अमोल बाळासाहेब बच्छाव आणि त्यांचे मित्र दत्ता पवार, खुशाल भोसले, प्रथमेश पाटोळे, अजय बच्छाव व इतर सहकाऱ्यांनी तातडीने अमरधाम परिसरात जाऊन पाहणी केली। त्यावेळी घटनास्थळावर अघोरी वाटेल अशी पूजा आणि जादूटोणासारखा प्रकार करण्यात आल्याचे ढळढळीत पुरावे आढळून आले। हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये देखील कैद झाला आहे। या प्रकरणी प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3(2) तसेच भारतीय न्यायसंहिता BNS 2023च्या कलम 299 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत। या अघोरी पूजेच्या प्रकारामुळे सटाणा शहरात आणि परिसरात तीव्र संताप व खळबळ उडाली असून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या या विकृत टोळीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे। प्रबंधभूमीसाठी प्रतिनिधी चेतन बागुल, सटाणा। सटाणा शहरात अमरधाम येथे दिनांक 30/5/2026 रोजी रात्री मांत्रिक आणि काही लोकांनी अघोरी पूजा केली संबंधी बातमी प्रसिद्ध झाली होती। त्या अनुषंगाने तक्रारदार अमोल बच्छाव यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 282/2026 BNS कलम 299 जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अमरधाम येथे CCTV पडताळणी केली असता एक फॉर्च्युनर गाडी तिचा नंबर 0009 आणि एक स्विफ्ट गाडी तिचा नंबर 8400 अशा दोन गाड्यांमधून 4-5 व्यक्ती आणि एक मांत्रिक स्मशानभूमीमध्ये जात असताना दिसत आहे। तरी सदर गुन्ह्याच्या तपासा अनुषंगाने दोन्ही गाड्यांची माहिती काढून त्या गाडीत कोण व्यक्ती आले होते आणि त्यांनी कोणत्या प्रकारची पूजा केली याबाबत माहिती घेऊन पुढील तपास करतो।